वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणचक्षुश्रोत्रम् अथो बलम् इन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्यां मा ब्रह्म निराकरोत्। अनिराकरणम् अस्तु अनिराकरणं मे अस्तु तदात्मनि निरते य उपनिषत्सु धर्माः ते मयि सन्तु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण वेदांत वैभव या उपक्रमाच्या माध्यमातून उपनिषदांचा अभ्यास करतोय आणि आत्ता आपलं सुरू आहे ते मुंडक उपनिषद। ईश केन कठ प्रश्न अशी 4 उपनिषदं आपली अभ्यासून झाली आणि आता मुंडक उपनिषदातला म्हणजे मुंडक या शब्दाचा अर्थही जाणून घेतला। उत्तमांग आहे ते, मुंडक म्हणजे मस्तक आहे, त्यामुळे हे उपनिषद समजायलाही अतिशय सोपं आहे। त्याच्यामध्ये कथाभाग आलेला आहे आणि आपल्या प्रापंचिक लोकांच्या जीवनाशी जवळचं, प्रापंचिक लोकांच्या एकूणच जीवनशैलीशी निगडित असं काही या प्रश्नांची उत्तरं या उपनिषदातनं मिळतात। त्यामुळे सर्वसामान्यांचं हे अतिशय परिचयाचं, ओळखीचं आणि आवडीचं उपनिषद आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे। याच्यामध्ये गृहस्थानी अग्नी म्हणजे यज्ञ कसे करावेत, अग्नी कोणते आहेत, 3 प्रकारचे अग्नी पाहिले आपण। गार्हपत्य आहे, दक्षिणाग्नी आहे, आहवनीय आहे, त्यांची कुंड कशी असावीत, त्यांच्या ज्वाळा किती प्रकारच्या, 7 प्रकारच्या ज्वाळा आपण पाहिल्या आणि 7 या संज्ञेचं महत्त्वही आपण पाहिलं। या 7 प्रकारच्या ज्वाळा, सप्तप्राणसुद्धा पाहिले। या निमित्ताने सप्तप्राण आहेत। हे सप्तप्राण कुठले तर श्रोत्र म्हणजे पंचज्ञानेंद्रिय, श्रोत्र आहे, त्वचा आहे, नेत्र आहे, रसना आहे, प्राण आहे, वाक आहे आणि मन आहे। हे सप्तप्राणांना प्रभवन्ति तस्मात् सप्तार्चिषु समिधः सप्तहोमाः, त्या होमामध्ये 7 प्रकारच्या समिधा कशा घालायच्या किंवा हे सगळं आपण त्याच्यामध्ये पाहिलं आणि 7 संख्येचं महत्त्वही पाहिलं। सूर्याचे घोडे किती आहेत तर 7 आहेत। इंद्रधनुष्यातले रंग किती आहेत 7 आहेत। संगीतातले स्वर किती आहेत 7 आहेत। चिरंजीव किती आहेत 7 आहेत। ऋषी किती आहेत, सप्तर्षी म्हटलं आहे। सप्तपर्वत आहेत, सप्तपुरी आहेत, सप्तसरिता आहेत, सप्तद्वीप आहेत। असं 7 संख्येचं महत्त्व आपण द्वितीय मुंडकाच्या पहिल्या खंडामध्ये पाहिलं। आज बघणार आहोत तो द्वितीय मुंडकातला दुसरा खंड। एकूण 6 भागामध्ये आपण ह्याची विभागणी केलेली आहे। हे उपनिषद जाणून घेताना आपण त्याचे 6 भाग केलेले आहेत। 3 मुंडक आणि प्रत्येक मुंडकाचे 2-2 भाग किंवा त्याला खंड असं म्हटलेलं आहे। आज आपण 4थ्या भागाला सुरुवात करणार आहोत, द्वितीय मुंडकातला द्वितीय खंड। आणि आता ह्या खंडापासून पुढचा जो 3रा मुंडक आहे आणि 3ऱ्या मुंडकातले 2ही खंड हे कथारूपाने येणार आहेत। त्यामुळे पुढचा भाग अतिशय आपल्याला रसमय वाटणार आहे। त्याच्यामध्ये अतिशय काहीतरी इंटरेस्टिंग असं आपल्याला सापडणार आहे। असा हा 2ऱ्या मुंडकातला दुसरा खंड आज आपण बघूया। आणि ह्याच्यामध्ये जे उपनिषदातले जे अतिशय प्रसिद्ध मंत्र आहेत ना,
नेहमी वारंवार, म्हणजे माझ्याच नाही इतरही लोकांच्या व्याख्यानामध्ये, प्रवचनामध्ये, पुस्तकामध्ये तुम्हाला हे मंत्र निश्चितपणे जेव्हा श्रुतींचा उल्लेख येतो तेव्हा अगदी अटळपणे हे मंत्र म्हटले जातात. तेही मंत्र आज आपण ते 2 मंत्र ह्या आजच्या खंडामध्ये येणार आहेत. त्याचा अर्थ, त्याचा सखोल अर्थ तोही आपण जाणून घेणार आहोत. आणि ह्या खंडातून आपल्याला काहीतरी नक्कीच निश्चित नवीन काहीतरी शिकायला, अभ्यासायला, जाणायला आपल्याला निश्चितच लाभ होणार आहे. तर बघूया, मग सुरुवात करूया. द्वितीयः मुंडकः द्वितीयः खंडः. दुसऱ्या मुंडकातला दुसरा खंड. याच्यामध्ये 11 मंत्र आहेत. आपण आपल्या एक तासाच्या कालमर्यादेमध्ये हे 11 मंत्रांचा अभ्यास करणार आहोत. आणि खरं म्हटलं तर प्रत्येकच मंत्र महत्त्वाचा आहे. प्रत्येकच मंत्र महत्त्वाचा आहे. हा संवाद कुणामध्ये चालला आहे आपल्याला माहिती आहे. शौनक ऋषी अंगिरसांकडे प्रश्न विचारत आहेत की एक जाणलं असताना सगळं जाणल्यासारखं कसं होईल, असं ते एक तत्त्व कुठलं. आणि अंगिरस अतिशय पद्धतीने, समग्र पद्धतीने, साकल्याने या सगळ्या प्रश्नाची, एका प्रश्नाची पण सविस्तर उत्तरं देत आहेत. आणि त्यांच्या निमित्ताने, या दोघांच्या संवादाच्या निमित्ताने आपल्यालाही लाभ होतो आहे. आपल्यालाही त्याच्यातनं काहीतरी आपल्या पदरात निश्चितच पडणार आहे. त्यामुळे आज आता आजच्या भागाला सुरुवात करूया. परब्रह्माविषयी पुष्कळ ऐकतो आहे. म्हणजे उपनिषदाला सुरुवात केल्यापासून, ईशावास्य उपनिषदापासनं परब्रह्माचं वर्णन किंवा ह्या सृष्टीची निर्मिती कशी झाली, ते परब्रह्म कसं होतं, आधी एकटंच होतं, मग त्याला कर्मेन असं झालं, म्हणून त्यांनी ही विविध रंगी नानाविध अशी सृष्टी निर्माण केली आणि त्याच्यामध्ये तो शिरला, त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला. हे असं वारंवार आपण पुष्कळ वेळा पाहिलं आहे. पण तरीसुद्धा, आणि त्याचं रूप कसं आहे, त्याचं अवर्णनीय आहे, अनिर्वचनीय असं त्याचं रूप आहे. पण तरीसुद्धा त्याचं वर्णन केल्याशिवाय राहवत नाही. कारण या विश्वातली, या ब्रह्मांडातली जी सगळी विशेषणं आहेत ती सगळी ह्यालाच ॲप्लिकेबल आहेत, ती सगळी ह्याला लागू पडतात. आणि म्हणून त्याचं वर्णन करता येत नाही असं जरी किती वेळा म्हटलं तरी ऋषी पुन्हा पुन्हा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनुसार, आपापल्या धारणेनुसार, आपापल्या शैलीनुसार त्याचं वर्णन करण्याचा प्रयत्नच केला आहे. आणि इथे सुद्धा आता अंगिरस जे शौनकाला सांगतायत त्याच्यामध्ये सुद्धा त्याचंच वर्णन आहे. त्याचंच वर्णन आहे. ते परब्रह्म, ते तत्त्व, ते आहे तरी कसं बघूया. तर मग पहिला मंत्र फार सुंदर मंत्र आहे. फक्त विशेषण आहेत. आविही सन्निहितं गुहाचरम नाम महत्पदम अत्र एतत् समर्पितम एजत प्राणत निमिषत चयत एतत् जानथ. जानथ म्हणजे जाणून घे. सदसत वरेण्यम परम विज्ञातनात वरिष्ठम प्रजानाम. असं 3 ओळीमध्ये, 3 चरणामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते तत्त्व कसं आहे. आविही काय म्हटलेलं आहे. आविही म्हणजे अतिशय तेजस्वी आहे. आविही म्हणजे तेजस्वी आहे. हे कोणाला सांगतायत. अंगिरस शौनकाला सांगतायत की ते तू जाणून घे. यत एतत जानीथ, हे तू जाणून घे. जान म्हणजे ज्ञा धातू आहे त्याच्यामध्ये, जानथ म्हणजे तू जाणून घे. कसं तत्त्व आहे. प्रकाशमान आहे, तेजस्वी आहे. बरं कुठे लांब कुठेतरी शोधायला जायचं आहे का. नाही अहो. सन्निहितम नीट ठेवलेलं आहे. निहित म्हणजे ठेवणे, नि अधिक धा धातू आहे म्हणजे ठेवलेलं. आणि कसं ठेवलं आहे, कसं तरी नाही ठेवलेलं. सन्निहितम सम्यक रीतीने ठेवलं आहे. कुठे ठेवलं आहे. हृदयाच्या गुहेमध्ये. गुहाचरम गुहेत राहणारं ते तत्त्व आहे. आणि कुठली गुहा आहे. हृदयाच्या गुहेत ते ठेवलेलं आहे. ते तेजस्वी आहे, जवळ आहे, नीट ठेवलेलं आहे, गुहेमध्ये राहणारे. नाम महत्पदम आणि ते कसं आहे. श्रेष्ठ आहे. पद म्हणजे स्थान आहे. महत्पदम सर्वश्रेष्ठ असं आहे. आणि एतत् समर्पितम असं ते सगळ्यांचं अधिष्ठान आहे. ज्याचं ज्याचं नाव घ्याल या सृष्टीमध्ये, यू नेम इट अँड इट इज देअर. तुम्ही फक्त नाव घ्या, ते तिथे आहेच आहे. तुम्ही झाडाचं नाव घेताय का. हो, झाडामध्ये ते आहे. फुलाचं घ्या, वृक्षाचं घ्या, पशुचं घ्या, जीव जंतू कीटक
किडा मुंगी कोणाचंही नाव घ्या, तिथे ते आहेचे सगळ्यांचं अधिष्ठान, सगळ्याचं बेस, सगळ्याची बैठक कोण आहे तर ते आहे, असं ते आहे. आणि ते कसं आहे, निष्क्रिय नाही आहे. निष्क्रिय नाही आहे तर ते कसं आहे, 3 विशेषणं वापरली आहेत बरं का. आणि ही विशेषणं तरी कुठली आहेत, आपल्या ओळखीची आहेत, तुम्हाला माहिती आहेत ही विशेषणं. 3 त्याला त लागलेले आहेत. बघू आता आपण. एजत, प्राणत, निमिषत. त लागले. हे करणारं आहे, हे घडणारी घटना आहे. वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण. व का धावी. मागे आपण पाहिलं होतं, भगवद्गीतेत सुद्धा पाहिलं होतं. पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्. ही 8 विशेषणंसुद्धा त्याचीच होती ना. ते कसं आहे, सगळीकडे ते वर्तमान काळवाचक धातुसाधित विशेषण आहे. पश्यन् पाहणारं आहे, पश्यन् स्पर्शन स्पृशन जिघ्रन अश्नन गच्छन स्वपन श्वसन. तसंच इथे वापरलं आहे एजत. ते कसं आहे, एजत. एज तुम्हाला आठवतं आहे ना, ईशावास्यमध्ये आपल्याला एज धातू गेला होता. तर एजती तर न एजती. ते हलतं पण आणि हलत पण नाही. इथे त्याला म्हटले एजत, हलणारं आहे, हालचाल करणारं आहे, चलनवलन करणारं आहे. प्राणत. प्राणत म्हणजे श्वासोच्छ्वाससुद्धा करणारं आहे. आणि निमिषत, आणि पापण्यांची उघडझाप करणारं सुद्धा तेच आहे. पापण्यांची उघडझाप कोण करतं, फार म्हणजे फक्त बघा, पापण्यांची उघडझाप करणारा सुद्धा तो आहे. म्हणजे आपल्या नकळत क्रिया घडते, आपल्याला लक्षातसुद्धा येत नाही की आपण हे आता बोलताना चुकून न कळत पापण्यांची उघडझाप होते. ते कोण करतं, अहो तोच करतो आहे. निमिषत. निमिष म्हणजे पापणी मिटणे आणि उन्मिषत म्हणजे पापणी उघडणे. किती वेळा आपण सहज ह्या क्रिया घडत असतात. हे सगळं करणारा तोच आहे. म्हणजे तो कसा आहे, चलनवलन करणारा आहे, श्वासोच्छ्वास करणारा आहे, पापण्यांची उघडझाप करणारा तोच आहे. चयत एतत जानीथ. ते जे तत्त्व आहे ते तू जाणून घे. ते कसं आहे, सदसत वरेण्यम. सत आणि असतच्याही पलीकडचे जे स्वरूप पण आहे आणि अरूप पण आहे. कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे, कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे. ते स्वरूप आहे का, आहे ना. त्याला रूप आहे, कारण तुमचं माझं रूप हे सुद्धा त्याचंच रूप आहे. ते स्वरूप आहे, पण तो प्रत्यक्ष दिसत नाही म्हणून तो अरूप पण आहे. तो सत पण आहे, तो असत पण आहे. तो सगळ्यात आहे पण आणि कशातही तो नाही, असा तो आहे. त्यामुळे सदसत आणि वरेण्यम श्रेष्ठ आहे. तत्सवितुर्वरेण्यम. वरेण्य म्हणजे श्रेष्ठ आहे. परम विज्ञानात, विज्ञानाच्यापेक्षाही ते श्रेष्ठ आहे तत्व. वरिष्ठम प्रजानाम. वर म्हणजे श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे. कुणामध्ये, या सगळ्या ब्रह्मांडामध्ये, या सृष्टीमध्ये श्रेष्ठ तत्व काय आहे तर तेच आहे. बघा आता त्याचं वर्णन पाहिलं आपण. कसं आहे, प्रकाशमान आहे, गुहेमध्ये स्थिर आहे, नीट ठेवलेलं आहे, जवळ आहे, मोठं श्रेष्ठ आहे, हलणारं आहे, श्वासोच्छ्वास करणारं आहे, पापण्यांची उघडझाप करणारं आहे, सत आणि असतच्या पलीकडे आहे. सगळी रूपं पाहिली. आता पापण्यांची उघडझाप करणं सहजच आठवलं बरं का. सगळे प्राणी पापण्यांची उघडझाप करत नाही. कोण करतं तर जे बुद्धिमान प्राणी आहेत तेच फक्त पापण्यांची उघडझाप करतात. बरं वाटलं नाही का आपल्याला. म्हणजे माणूस तर करतोच, हत्ती बुद्धिमान आहे, कुत्रा बुद्धिमान आहे, बाकीचे बेडूक कधी पापणी मिटत नाही. बेडकाचे डोळे कसे असतात, मोठे बटबटीत असतात, पण ते पापणी मिटता येत नाही त्यांना. त्यामुळे ही सहज जी हालचाल आहे, उन्मिशन आणि निमिषण, हे फक्त बुद्धिमान प्राण्यांचंच लक्षण आहे. आणि ह्या मंत्रामध्ये त्या सत्यतत्वाचं, सत्तत्वाचं परिपूर्ण असं चित्र मांडलेलं आहे. आणि आता आपल्याला काय सांगतायत, अंगिरस त्या शौनकाच्या निमित्ताने आपल्याला सांगतायत, या वैभवशाली अशा त्या स्थानाकडे झेप घेण्याचा सगळा मार्ग दाखवला आहे. आधी तू त्याला जाणून घे आणि मग त्या मुक्कामापर्यंत पोचायचे, असं त्याने सांगितलेलं आहे. म्हणजे बघा आता ही शैली किती सुंदर आहे. उपनिषदांची भाषा कधी कधी रुक्ष वाटते,
पण ती वृक्ष नाही आहे. अनेकदा ती काव्यमयसुद्धा होते. अशा काव्यमय भाषेमध्ये अंगिरस ऋषी सांगतात. आता प्रत्येक शब्द जाणून घेऊ. आपण सरळसोट अर्थ पाहिला, सरधोपट अर्थ पाहिला. पण आता आविही म्हणजे काय आहे? तर आविही म्हणजे तेजस्वी, दृश्याला प्रकाशित करणारं असं काहीतरी प्रकाशतत्व तिथं असलं पाहिजे. हा खरोखर बुद्धीतल्या प्रज्ञातत्वाचा प्रकाश आहे. आपल्याला एखादी वस्तू दिसते, कशामुळे दिसते? तो तिथे आहे म्हणून. ती डोळ्यांनी दिसत नाही. हे डोळे तर बाहेरचे चर्मचक्षु आहे. बरं, या डोळ्याच्या आत त्याची सेंटर्स आहेत, त्याचे गोलक आहेत, त्याच्यामुळे सुद्धा दिसत नाही. या गोलकांना प्रकाशित करणारा तो आत आहे, म्हणून आपल्याला डोळ्यांनी एखादी वस्तू दिसते. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर त्याचा प्रकाश पडला आहे म्हणून दिसते. असा तो स्वतः आविही आहे, म्हणजे तेजस्वी आहे. सन्निहितम म्हटले त्याला. अतिशय जवळ आहे. आपल्या व्यक्तिमत्वाचा केंद्रबिंदूच तो आहे. सगळ्यात मला जवळ काय आहे? विचार करूया. सगळ्यात जवळ काय आहे? तर माझं शरीर मला सगळ्यात जवळ आहे. हिचं घर जवळ आहे, ती वस्तू जवळ आहे, मला इथनं स्वयंपाकघर जवळ आहे. हे जरी खरं असलं, त्याहीपेक्षा जवळ काय आहे? तर माझं शरीर जवळ आहे. मी या सोफ्यावर बसले, हा सोफाही जवळ आहे, पण त्याहीपेक्षा माझं शरीर आहे. आणि शरीरापेक्षा जवळ कोण असेल? तुम्ही म्हणाला, शरीरापेक्षा कोण आहे? अहो, तो सन्निहितम, तो सगळ्यात जवळ आहे. की त्याच्या मानाने शरीरसुद्धा दूरचं ठरतं. आणि म्हणून ते तत् पण आहे, दूरचं पण आहे आणि एतत् पण आहे, असंही त्याला म्हटलेलं आहे. बरं, तो गुहाचर आहे. गुहाचर म्हणजे प्रेममय अंतःकरणामध्ये त्या हृदयाची गुहा आहे. गुहा शब्द आपण वापरतो मराठीत. वाघ सिंह गुहेत राहतात असं आपण म्हणतो. पण गुहा म्हणजे गूढ आहे. गुहा म्हणजे गुह्य आहे. अशा गुहेमध्ये त्या बुद्धीची गुहा असते, त्याच्यात प्रज्ञा वास करते. आणि हे चैतन्य तत्व म्हणजे त्या प्रज्ञास्थानातलं केंद्रस्थान आहे. आता काय बोलायचं हो? त्या बुद्धीतला जो केंद्रबिंदू आहे तो हा आहे. त्यामुळे तिथे त्याचं अधिष्ठान आहे. आणि अशा ठिकाणीच केवळ दिव्य गुण किंवा आपल्यातील चैतन्य शक्ती शोधून काढण्याची सूक्ष्मता त्याच्यामध्ये आहे. सगळ्यात सूक्ष्मातलं सूक्ष्म आपल्याला जाणवतं ते कुणामुळे? तो आहे म्हणून. कारण ते महत्पदम आहे. आणखीन त्याचं वर्णन केलं आहे महत्पदम. कारण हे शाश्वत तत्त्व जसं आहे ते रूपरहित आहे, सर्वव्यापी आहे, सगळ्यांना व्यापून राहणारं आहे. आणि म्हणून ते महानापेक्षाही महान आहे. तुमची महत्तेची कल्पना काय आहे? तुम्हाला काय वाटतं? फार मोठी वस्तू, फार मोठी या ब्रह्मांडातली गोष्ट तुम्ही कुठली पाहिली आहे? अगदी प्राण्यांमध्ये असेल तर तुम्ही म्हणाल डायनासोर मोठा आहे. पर्वतामध्ये असेल तर तुम्ही म्हणाल हिमालय मोठा आहे. अहो, या मोठ्यांना मोठं करणारासुद्धा तोच आहे. महत्त्वातलं महत्त्व आहे ते तेच आहे. तो अनंत आहे. आणि हे जाणीव तत्त्व जर का काढून टाकलं तर उरणार काहीच नाही. त्यामुळे त्याचीच ही सगळी रूप आहेत. मातीपासूनच घट बनतो, सुवर्णापासूनच अलंकार बनतात, पाण्यापासूनच बुडबुडे बनतात. ह्या सगळ्या गोष्टी एका त्याच्यावर अवलंबून आहेत. शौनकांचं समाधान झालं आहे, पण अजून अंगिरसांचं झालं नाही. म्हणून त्या सत्तत्वाच्या कितीतरी खाणाखुणा, खुबी, त्याच्यातल्या वैशिष्ट्य, त्याचे गुणधर्म ते आणखीन स्पष्ट करून सांगत आहेत. की हे जाणल्यानंतर आता तू काही म्हणणार नाहीस की मला हे कळलं नाही, इतकं स्पष्ट करतात. आणि ही गुरूंचं हे वैशिष्ट्य आहे. बरं, ते सत्तत्व कसं आहे? एजत प्राणत निमिषत. त्यामुळे बघा ना, ते एजत आहे, चलनवलन आहेच त्याच्यात. आपल्याला वाटतं की नदीचं पाणी अगदी स्थिर आहे किंवा आगगाडी स्थिर आहे असं वाटतं, पण त्याच्यामध्ये सुद्धा हालचाल आहे. त्यामुळे निर्जीव घटकामध्ये सुद्धा हालचाल असते. सजीवामध्ये तर असतेच असते. सजीव श्वासोच्छ्वास करतात. मुंगी काय, बेडूक काय, हे सगळे बुद्धिमान प्राणी मात्र हे पापणीची उघडझाप करतात. मनुष्य, हत्ती, कुत्रा हे आहेत. आता हे सगळं सत्यतत्व त्या सगळ्यामध्ये भरलेलं आहे. ते जाणून घ्यायचं असलं तर सत्तत्व म्हणजे मी आहे. माझ्या व्यतिरिक्त ते सत्तत्व दुसरीकडे कुठेही नाही आहे. परमविज्ञानात प्रजानां वरिष्ठम.
पण तरीसुद्धा ते प्राणीमात्रांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे. आणि मात्र हे विधान केलं आहे ना, हे तुम्हाला कमी लेखण्यासाठी किंवा निराश करण्यासाठी नाही आहे. आपल्याला वाटेल मग मानवाच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे, मग आम्ही कशाला अभ्यास करायचा, कशाला हे जाणण्यासाठी एवढी धडपड करायची. नाही 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 नाही. सर्वसामान्यांच्या आकलन शक्तीच्या पलीकडे आहे, अगदी खरं आहे. पण तरीसुद्धा जर का प्रयत्न केला तर तिथपर्यंत निश्चित पोचता येईल असा दिलासासुद्धा उपनिषदच आपल्याला देतात. त्यामुळे हे चैतन्य असं आहे. आणि बुद्धीतला जो विचार करायला लावणारा जो कर्ता आहे तोही चैतन्यच आहे. आपल्याला वाटतं की ह्या उपनिषदाचा अभ्यास करावा, ते सत्तत्व जाणून घ्यावं, किंवा कधी कधी वाटतं नको ते काय, त्यापेक्षा एक सिनेमा बघावा. हा विचार कोण करतो? हा विचार करणारा सुद्धा तोच. आता काय बोलणार? हा विचार करणारा सुद्धा तोच आहे. त्यामुळे तो असल्याशिवाय आपल्याकडे शक्तीच नाही आहे. त्यामुळे बुद्धी स्वतः विचार करून विचार करणाऱ्याला जाणू शकते असं मानणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे. त्यामुळे कारण कोणीही स्वतःच्या खांद्यावर स्वार होऊ शकत नाही. माझ्या बुद्धीने मला जाणलं असं नाही जमत आहे. त्या बुद्धीमध्ये ते चैतन्य आहे. असं म्हटलेलं आहे की स्वतःच्या खांद्यावर कुणालाही स्वार होता येत नाही. मी मला उचलून घेईन, नाही जमणार हो. मी एखाद्या लहान बाळाला उचलून घेईल, एखादी वस्तू उचलून घेईन, एखादं काही वस्तू म्हणजे काहीतरी उचलून, किंवा एखाद्या छोट्या व्यक्तीलासुद्धा मी उचलीन, पण मी मला नाही उचलू शकत. हे तसंच आहे. हे चैतन्य तत्व कुठे आहे? आणि मग हे जेव्हा जमेल, बघा आता आणखीन पुढे नेत आहेत आपल्याला हाताला धरून. मी मला जाणणं म्हणजेच आत्मज्ञान आहे. बास. किती सोपं आहे ना. एवढे ग्रंथ, एवढी पारायणं, एवढा देवधर्म, एवढ्या तीर्थयात्रा, इकडे जा तिकडे जा. खरं तर काहीही करायची गरज नाही आहे. एकच गोष्ट करायची की मी मला जाणून घ्यायचे. पण मी कोण हेच आधी कळायला पाहिजे. कारण मी हे प्रमाणाने सिद्ध करण्याची गोष्ट नाही आहे. काही गोष्टी आपण प्रमाणाने सिद्ध करतो. शास्त्र प्रामाण्य आहे, ग्रंथ प्रामाण्य आहे, गुरु प्रामाण्य आहे. काही गोष्टी आम्ही तशा सिद्ध करू शकतो. पण मीला सिद्ध करा असं नाही करतायत ना. त्यामुळे मला माहिती आहे, मला स्पष्ट आहे की मी आहे, माझ्यामध्ये मी आहे, माझ्यामध्ये चैतन्य आहे. आय नो दॅट व्हेरी वेल. मला पूर्णपणाने माहिती आहे की मी आहे. पण मी तुम्हाला कसं सांगू की मी, आणि आपण जेव्हा मी म्हणतो तो खरा मी नाही बरं का. आपण मी कुणाला म्हणतो? मी उंच आहे, मी बुटका आहे, मी गोरा आहे, काळा आहे, सुंदर आहे, कुरूप आहे, लठ्ठ आहे, बारका आहे, हडकुळा आहे. अहो हे शरीराचे गुणधर्म झालेत. हा मी नाही आहे. नाहीतर मग मी बुद्धीचे गुणधर्म सांगते. मी हुशार आहे, मी बावळट आहे, मी ढ आहे, मी मठ्ठ आहे, मला काही समजत नाही. अहो हे बुद्धीचे गुण आहेत. किंवा कधी कधी आपण मनाच्या गुणावर एखाद्याची पारख करतो की हा बावळटच आहे, हा वेंधळाच आहे, हा भावूक आहे, हा कठोर आहे. अहो हे सगळे मनाचे खेळ झाले. ह्याच्यात मी सापडत नाही. म्हणजे शरीराच्या गुणधर्मामध्ये मी सापडत नाही, बुद्धीच्या गुणधर्मामध्ये मी सापडत नाही, मनाच्या गुणधर्मामध्ये सुद्धा मी नाहीच आहे. मग ते चैतन्य म्हणजे काय आहे? तर या शरीरभर संचार करणारा जो स्रोत आहे त्याचा उगम इथे हृदयाकाशात आहे. नखाला जरी, मला पायाला एक काटा टोचला तरी लगेच तिथे संदेश जातात. त्यामुळे शरीरभर तो संचार करतो, पण कुठे दिसत मात्र नाही. त्यामुळे असा हा स्पंदन करणारा आहे, हालचाल करणारा आहे, श्वासोच्छ्वास करणारा असा तो आहे. आता पुढे म्हटलेले यत अर्चिमत यत अणुभ्या अणुच यस्मिन् लोकाः विहिताः लोकिनः च तत् एतत् अक्षरं ब्रह्म स प्राणः तत् उ वाङ्मनः तत् एतत् सत्यं तत् अमृतं तद् वेद्धव्यं सौम्य वेद्धी. सौम्य, माझ्या लाडक्या शिष्या, विद्धी, हे जाणून घे. कारण हेच वेद्धव्यम आहे, हेच जाणण्यासारखं आहे. त्यामुळे जसं रामरक्षेमध्ये सुद्धा वेदांत वेद्यो यज्ञेश पुराण पुरुषोत्तम, जाणण्यासारखं एकच तत्व आहे. बास, दॅट्स ऑल. जगात काही जाणण्यासारखं नाहीच आहे. कारण ते अर्चिमत आहे. पुन्हा आविही मागच्या मंत्रात शब्द आला होता, इथे अर्चिमत शब्द आला, अर्थ तोच आहे.
पण ऋषींचं शब्दवैभव बघा केवढं आहे. पुन्हा पुन्हा तोच शब्द रिपीट करत नाही आहे. मागच्या श्लोकामध्ये आविही म्हटलं होतं आणि इथे अर्चिमत म्हटलेलं आहे. ते तेजस्वी आहे. आणि कसं आहे, यात अणुभ्या अणुच, अणुपेक्षासुद्धा सूक्ष्म आहे. एखाद्या गोष्टीचं डिव्हिजन करत गेलो, एखाद्या वस्तूचं 2 तुकडे केले, 2चे 4, 4चे 8 असं करत करत जेव्हा अशी वेळ येते की ह्याच्या पुढे आता विभाजन अशक्य आहे, त्या पार्टिकलला, त्या कणाला म्हणतात अणू. पण हा कसा आहे, अणुभ्या अणुच, अणुरणीया थोकडा तुका आकाशा येवडा, महतो महीयान, अणोह अणीयान महतो महीयान असा तो आहे. आणि यस्मिन लोकाः विहिताः लोकिनः च, ज्याच्यामध्ये सगळे लोक किंवा त्याचे रहिवासे सगळे त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत. तत् एतत् अक्षरम, ते हे अक्षरतत्व आहे. ब्रह्मसह प्राणः तत् उ वाङ्मनः, तेच प्राण वाचा मन तेच आहे, सत्यतत्व तेच आहे. तत् एतत् सत्यम तत् अमृतम तद् वेधव्यम, त्यामुळे हा त्याचा तू वेध घे सौम्या, असं अंगिरस शौनकाला म्हणतात. अध्यात्मातली सूक्ष्मता ही त्याच्या व्यापकत्वावरनं ओळखली जाते. टणक आणि घट्ट पदार्थ, उदाहरणार्थ दगड हा सगळ्यात घन आहे. तो लाकडापेक्षासुद्धा घन आहे. कारण लाकडामध्ये थोड्या स्पेस आहेत, थोडी छिद्र असतात. लाकडामध्ये पाणी ॲब्झॉर्ब होतं, पण दगडामध्ये होत नाही. त्यामुळे दगड हा सगळ्यात घन आहे. त्याच्यानंतर लाकूड आहे. लाकूड हे पाण्यापेक्षा घन आहे. पाणी हे वायूपेक्षा घन आहे. वायू हा आकाशापेक्षा घन आहे. म्हणजे जसं जसं स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जावं तशी ती घनता कमी होते आणि सूक्ष्माकडनं स्थूलाकडे येताना ती घनता वाढत जाते. आता हा कसा आहे, ते आम्ही सूक्ष्म आम्ही फार तर आकाशापर्यंत पोचू, की आकाश हे व्यापक आहे, सगळ्याला व्यापून आहे. पण हा आकाशापेक्षाही व्यापक आहे आणि अणुपेक्षाही सूक्ष्म आहे. सत्यतत्व सर्वव्यापी आहे, ऑमनी प्रेझेंट आहे. सगळीकडे ते उपस्थित आहेच, ते नाही अशी जागाच नाही आहे, असं ते आहे. आणि तो कसा आहे, निवास, आपला तो निवास आहे असंही इथे म्हटलेलं आहे. त्यामुळे इथे त्याचं निवासस्थान विहितः लोकिनः असं म्हटलेलं आहे. आता वेदांतामध्ये ध्यानाची पद्धत अशी आहे की एक तर तुम्ही इंद्रियाद्वारा जाणून घ्या, मनाने त्याची भावना करा, बुद्धीने त्याचं विकसन करा, अंतःकरणात त्याची स्वानुभूती घ्या. 4 गोष्टी सांगितल्या. इंद्रियद्वारा एखादं समजा ओंकार आहे, एखादं इथे माझ्यासमोर मूर्ती आहे, सद्गुरूंची प्रतिमा आहे, पादुका आहे, इंद्रियद्वारा त्याचा वेध घ्यायचा आहे. मग मनाने त्याची भावना करायची, बुद्धीने त्याला जाणून घ्यायचं आहे, बुद्धीने त्याचं विकसन करायचं आहे आणि अंतःकरणामध्ये त्याची स्वानुभूती घ्यायची. हे सौम्य, हे शौनका, तू काय कर, तू चतुर आहेस, सुज्ञ आहेस, तेजस्वी आहे आणि सगळ्या तुझ्या शक्तिपणाला लाव, पण तू त्या ब्रह्माला जाणून घे बरं का. कारण दृष्टीच्या मर्यादा आहेत. दृष्टीला पाहता येतो, अगदी बारीक वस्तूसुद्धा मला पाहता येते, सुईत धागासुद्धा मला ओवता येतो, पण अहो ते तेवढं नाही आहे. त्याहीपेक्षा ते अतिशय सूक्ष्म आहे. जसं अतिसूक्ष्म आम्हाला दिसत नाही तसं अतिभव्य आमच्या नजरेच्या कक्षेतच येत नाही. मग ते नाहीच म्हणूनच ते येत नाही. अतिसूक्ष्म आहे, अतिभव्य आहे आणि म्हणून हे सगळं जग अणूंनी भरलेलं आहे. आणि अणू म्हणजे अगदी क्वांटम फिजिक्समध्ये सुद्धा त्या अणूमध्ये प्रोटॉन्स आहेत, इलेक्ट्रॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत, हे सगळं त्याच्यामध्ये आहे आणि त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे ते तत्व आहे. आता शौनकाला सांगतात अंगिरस ऋषी की तुला ते जाणून घेता येईल. शिष्याची कॉन्फिडन्स लेव्हल वाढवायला पाहिजे ना. तुला जमणारच नाही असं म्हटलं तर कोणीच तिथे प्रयत्न करणार नाही. तुला जमेल. काय करायचं त्याच्यासाठी मार्ग सांगतात. आता आपणही ऐकूया बरं का. शौनकाला सांगतायत, ते त्यांच्या शिष्याला सांगतायत, पण आपल्याला तर काहीच माहीत नाही आहे. मग आपणही जरा कान देऊन ऐकूया काय म्हणतायत अंगिरस. धनुर्गृहीत्वा उपनिषदम महास्त्रम, तुझ्याकडे उपनिषदाचं महाअस्त्र मिळालेलं आहे. त्यामुळे शरम ही उपासना निशितम संधयीत
आयम्य तद्भावगतेन चेतसा लक्ष्यं तत् एव अक्षर सौम्य विद्धी. पुन्हा पुन्हा येत आहे सौम्य विद्धी. शिष्या तू जाणून घे. प्रेम आहे बरं का. अंगिरसांचं शौनकावर प्रेम आहे. पट्टशिष्य आहे तो त्यांचा. आणि म्हणून त्याला आता एक अगदी कीवर्ड सांगतायत, पासवर्ड सांगतायत त्या ब्रह्माला कसं प्राप्त करायचं. आता असं म्हणतात धनुर्गृहीत्वा. हे उपनिषद प्रणीत जे प्रणवरूप आहे ना, ओंकार जे स्वरूप आहे ते महान अस्त्र हे धनुष्य घेऊन त्याला बाण कुठला लावायचा आहे. ओंकार हे धनुष्य आहे, त्याला बाण कुठला लावायचा आहे. आपला जीवाचा बाण लावायचा आहे. पण तो बाण कसा पाहिजे, बोथट झालेला नको बरं का. बाण आहे माझ्याकडे पण त्याला टोकच नाही आहे. टोक नसेल तर तो बाण लक्षात घुसेल का, नाही ना. मग आता तो बाणाला टोक करायचे. पेन्सिलला टोक करतो आपण शार्पनरनी. या बाणाला टोक कशाने करणार. कुठला शार्पनर, कुठला चाकू, काय धार लावणार. उपासनेनी निशित करायचं आहे. निशित म्हणजे धार लावायची. उपासना वाढली ना की तो बाण टोकीदार होत जातो. मग काय करायचं आहे, उपासनेनी तीक्ष्ण झालेला बाण त्या धनुष्याला लावायचा आहे. आणि मग भावयुक्त चित्ताने तो ओढून त्या अविनाशी ब्रह्माचा वेध घ्यायचा आहे. अंतःकरण कसं पाहिजे, भावयुक्त. भावगतेन चेतसा शब्द काय वापरलेत. भावयुक्त चित्ताने म्हणजे चित्त ब्रह्मावरच ठेवायचे, तो ओढायचे आणि मग त्या लक्षाचा वेध घ्यायचा आहे असं आता अंगिरस सांगतायत. आता शर कसा आहे बघा. आणखीन आपण बघणार आहोत. हे उपनिषदकार ऋषी खरोखर कवी होते नाही का. ही उपमा किती सुंदर दिली आहे, धनुष्य बाणाची उपमा दिली आहे. त्यामुळे ओमचा आकार हा धनुष्याप्रमाणे. बघा विचार करा काय त्याच्यामागे केवढा मोठा म्हणजे थॉट प्रोसेस केवढी असणार आहे ऋषींची. ओंकाराचा आकारच मुळे धनुष्यासारखा आहे. त्यामुळे प्रणवाचा उच्चार करून ओढून खोल करायचे. लक्षात घ्या इतकी उपमा ही चपखल आहे की ओम ओम असं नाही म्हणायचं. तो आतून आला पाहिजे, परावाणीपासनं तो उच्चार आला पाहिजे. पण ओम हा खोलवर घ्यायचा आहे. आधी श्वास घ्यायचा आहे, नाभीपासनं त्याची स्पंदनं आली पाहिजेत. त्यामुळे ओंकार हा खोल करायचा आहे. लक्ष सगळं त्या लक्ष्यावर केंद्रित करायचे. जिथे पोचायचे तिथे लक्ष केंद्रित करायचे. त्याच्यासाठी एकाग्रता पाहिजे. इकडे काय चाललं आहे, तिकडे कुठला चहाचा वास आला, इकडे कोण पडलं, नाही. पूर्ण लक्ष आपल्या उपासनेकडे पाहिजे. त्यामुळे ओमचा उच्चार खोल करायचा आहे, मनापासनं करायचं आहे. पोचायचे कुठे ह्याचं भान पाहिजे. त्याच्याबरोबर श्रद्धा पाहिजे. गुरूंनी माझ्या सांगितलं आहे म्हणजे मी निश्चित पोचणार ही श्रद्धा पाहिजे. आणि मग श्रद्धा असेल तर हा प्रणव निश्चित आपल्याला त्या लक्ष्यापर्यंत, त्या ब्रह्मापर्यंत निश्चित पोचवणार आहे. आणि असं कारण हा उपासनेने मात्र शार्पन करायचे, त्याला धार लावायचे. सद्वस्तू आहे ती अविद्ध आहे, ती वेधली जात नाही. बघा ना आपण पाहिलं आहे नयनम छिंदंती शस्त्राणी. आता हा बाण लावायचा आहे म्हणजे त्याचा वेध घ्यायचा, त्याच्या आरपार जाणार नाही. कारण ती वस्तू तशी नाहीच आहे, अविद्ध आहे, अविद्ध आहे. वेधता येणार नाही, त्याचे दोन तुकडे नाही. पण पोचायचे. कल्पना समजून घेऊया, तिथे पोचायचे त्या लक्ष्यापर्यंत. आणि इथे महाअस्त्र म्हटलेलं आहे. उपनिषद ही महाअस्त्र आहेत. आणि अस्त्र आणि शस्त्र याच्यामध्ये फरक आहे. शस्त्र हे पुन्हा पुन्हा वापरता येतं. समजा ढाल तलवार आहे तर आता ढाल घेऊन तलवारीने किती वेळा तरी युद्ध करता येईल. पण अस्त्र तसं नसतं. असं धातू आहे त्याच्यामध्ये. असं म्हणजे फेकणे. आणि एकदा फेकलं की ते परत येत नाही. पर्जन्यास्त्र असेल, अग्निअस्त्र असेल किंवा भाला असेल. भाला हे अस्त्र आहे, ते शस्त्र नाही आहे. तो फेकला की गेला तिकडे. त्यामुळे उपनिषद हे महाअस्त्र आहे. त्यांनी त्याचा वेध घ्यायचा आहे असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी हा वेध कशासाठी घ्यायचा आहे की माझ्या पूर्णतेसाठी. हा जीव आहे ना हा अपूर्ण आहे. तो शिवामध्ये पोचला, जीवाशिवाचं ऐक्य झालं की त्याला पूर्णता येणार आहे. मी उगीचच बाकीच्या भौतिक गोष्टींकडे धावाधाव करते आहे.
ते करून काहीही उपयोग नाही आहे. मला जर का स्वतःच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करायचं असेल तर त्या शिवापर्यंत पोचायला पाहिजे असंही म्हटलेलं आहे. आता हीच कल्पना आणखीन पुढच्या मंत्रामध्ये फारच सुंदर सांगितलेली आहे. प्रणवो धनुः शरो हि आत्मा ब्रह्मतल्लक्षमुच्यते. मागच्या श्लोकांपेक्षा मंत्रापेक्षा या चौथ्या मंत्रामध्ये अधिक स्पष्टता आहे, अधिक क्लॅरिटी आहे. या विषयाची, या उपमेची क्लॅरिटी आणखीन वाढली आहे. स्पष्ट सांगितलं आहे प्रणवो धनुः. प्रणव म्हणजे ओंकार, तो धनु आहे. शरो ही आत्मा, आपल्या आत्म्याचा बाण करायचा आहे. ब्रह्मतल्लक्षमुच्यते. लक्ष काय आहे, गोल काय आहे, एम काय आहे, ब्रह्म आहे. आता हा बाण लावला, धनुष्य आहे आमच्याकडे, बाण आहे, चांगले उपासनेने तीक्ष्ण केलं आहे, सगळी माझी तयारी परफेक्ट झाली आहे. पण नेमकं आयत्या वेळेस मन विचलित झालं. काहीतरी माझ्या पायाला मुंगी चावली, काहीतरी उडत गेलं एखादा पक्षी, म्हणून माझं लक्ष विचलित झालं. गेला ना तो बाण, वाया गेला. रामाच्या बाबतीत असं म्हणतात, प्रभू रामचंद्रांचा एकही बाण वाया गेला नाही, अमोघ म्हटलेलं आहे. आपल्यालाही उगीच बाण वाया नाही घालवायचे. म्हणून ते वेध घेताना कसा वेध घ्यायचे, अप्रमत्तेन वेद्धव्यम. प्रमाद होता कामा नये. चुकून झालं बरं का, अहो चुकूनच होते, चूक होताच कामा नये. अप्रमत्तेन वेद्धव्यम शरवत तन्मयो भवेत. मग आता तिथे शर पोचला, तो बाण पोचला की तन्मयच होणार आहे. मग परत आपल्याला मीकडे यायचंच नाही आहे, मी तेच होऊन जाणार आहे. देव पहायासी गेलो, देव होऊन या ठेलो. जीवाचा बाण त्या शिवामध्ये घुसला की तो जीव शिव एकच होणार आहे. त्यामुळे शरवत तन्मयो भवेत असं म्हटलेलं आहे. आता बघा, प्रणव हे धनुष्य केलं, सोपाधिक आत्मा हा जणू बाण आहे, परब्रह्म हे त्याचे लक्ष आहे. आणि दक्ष राहायचे, लक्षापर्यंत पोचण्यासाठी आधी दक्ष राहायचे, सावध राहायचे, सावध चित्त, तत्पर राहायचे, चुकून नाही. बघा ना, आपल्या नेहमी आपण व्यवहारात सुद्धा बघतो, सगळी तयारी चांगली केलेली असते. एखाद्या परीक्षेची म्हणा, एखाद्या क्रिकेट मॅचची म्हणा, आपण बघतोच ना, तयारी उत्तम आहे, कॅप्टन उत्तम आहे, सगळे फिट आहेत, सगळं आहे. पण आयत्या वेळेस चुकून कॅच सोडला, चुकून असं झालं, चुकूनच होतं ना. नाही, चुकायचंच नाही आहे, अप्रमत्तेनं. आणि मग एकदा चूक नाही होणार, पण मग त्याच्यासाठी आपल्या देहाला ते वळण लावायचे. चूक होऊच नाही आहे म्हणून चुका करायची सवयच लागता कामा नये आहे. आपलं जीवन इतकं आखीव रेखीव करायचे की अप्रमत्त व्हायला पाहिजे. त्यामुळे ह्याच्या बघा काय सुंदर आहे, काव्य आणि विचार याचा काय मिलाफ केला आहे ऋषींनी, आहे की नाही. विचार तर उत्तमच आहे, पण त्याला एक काव्यात्मक, एक उपमा सुंदर दिलेली आहे. त्यामुळे ह्या मंत्राला अतिशय शोभा आलेली आहे. आणि जेव्हा धनुष्याला बाण लावतो ना, तेव्हा ती प्रत्यंचा खेचली जाते बरं का, प्रत्यंचा अतिशय खेचली जाते. तेव्हा ते बाणाचं टोक जरी पुढच्या बहिर्दिशेला असलं तरी त्यावेळेस धनुष्याची प्रत्यंचा वागते आणि धनुर्धारीच्या बाजूस वळलेल्या बाणाच्या टोकाप्रमाणे होते. प्रत्यंचा खेचायला पाहिजे आणि त्या खेचण्यासाठीच आजानुबाहूचं महत्त्व आहे. प्रभू श्री रामचंद्र आजानुबाहू होते. प्रत्यंचा जितकी खेचता येईल तेवढा तो नेम बरोबर अचूक लागतो असं म्हटलेलं आहे. त्यामुळे आता इथला बाण कोण आहे तर आत्मतत्वावरची आपली पकड घट्ट पाहिजे, आपली पकड घट्ट पाहिजे. आता हे घट्ट असली तरी जेव्हा तो बाण सोडतो तेव्हा ती सैल करायची. तो हातातच धरून ठेवला तर कसे ते पोचणार. त्यामुळे पकड आधी घट्ट पाहिजे, आधी उपासनेने त्याला बळकट बनवायचे. पण ते बाण सोडताना ती पकड सैल केव्हा करायची ह्याचं पण एक गणित आहे, याचं पण एक शास्त्र आहे. त्यामुळे मग असं होईल तेव्हा मग ते उड्डाण जे आहे, बाणाचं जे फेकणं आहे, बाण जो पोचणार आहे तो आपोआप होणारे, त्वरित होणारे, तत्काळ होणारे. आणि हेच उपनिषदांचं सांगणं आहे. मात्र बाण तीक्ष्ण हवा, उपासनेने त्याला टोक येतं, उपासनेने त्याला धार येते. साधक अप्रमत्त हवा, चुकून प्रमाद घडताच कामा नये. प्रमाद याचा अर्थ आपण भगवद्गीतेत पाहिलं आहे, जे करायला पाहिजे ते न करणं आणि जे करू नये ते नेमकं करणं.
नाही नाही असलं काही मी करणारच नाही, अप्रमत्तेन वेद्धव्यम. त्यामुळे तो विचलित होता कामा नये. स्थिर आणि एकाग्र मन असेल तर ध्येयापर्यंत निश्चितच पोचता येईल, असंही याच्यामध्ये म्हटलं आहे. आता काय म्हटलेलं आहे, शरवत तन्मयो भवेत. त्याच्या नुसतं जवळ जायचं नाही, तदाकार व्हायचं नाही, तन्मय होऊन जायचं आहे. ज्या सगळ्या पायऱ्या आहेत म्हणजे परमेश्वरामध्ये विलीन व्हायचे. मी परमेश्वरापर्यंत पोचले बरं का, असं म्हणायला तुम्हीच शिल्लक नाही राहिलं पाहिजे. ब्रह्मविद ब्रह्म एव भवती असं व्हायला पाहिजे. आणि मात्र त्याच्यासाठी सराव पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे, तरच तिथे वेध घेता येईल, अचूक म्हणता येईल आणि ओंकाराने तिथपर्यंत पोचता येईल. आता मागच्या भागामध्ये जेव्हा मी म्हटलं होतं तेव्हा एका आपल्या ताईने कोणीतरी मला विचारलं होतं की ओंकाराचा जप केला तर चालेल का, म्हणजे करायचा नसतो स्त्रियांनी, असं त्याने एक प्रश्न विचार. थोडक्यात अगदी त्याचं उत्तर देते. तर बरोबर आहे, असं म्हणतात. काही जे मंत्र आहेत ते गुरूंनी दिले तरच त्याचा उच्चार करता येतो. ओम नमः शिवाय हा सुद्धा जर का गुरूंनी आपल्या मंत्र दिला तर त्याचा उच्चार करायला हरकत नाही. नाही तर मग नुसतं नमः शिवाय म्हटलं तरी चालेल, किंवा ओमला कशाची तरी जोड द्यायची. ओम हे निर्गुण निराकाराचं प्रतीक आहे, त्याला सगुणाची जोड द्यायची. ओम नमो भगवते वासुदेवाय चालेल. पण नुसता ओम 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 असं 108 वेळाला असा मंत्र म्हणू नये असं म्हटलेलं आहे. पण ओंकार साधनेमध्ये तो दीर्घ ओंकार, तो प्लुत ओंकार किंवा अशा अनेक किंवा लघु ओंकार किंवा अशा काही पद्धती आहेत, त्या जाणकारांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केल्या तरी हरकत नाही. ओंकाराला तसं कुठलंही बंधन नाही आहे. म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन त्याच्यामध्ये नाही आहे की स्त्री आहे का पुरुष आहे, तसं त्याच्यामध्ये बंधन नाही आहे. त्यामुळे ओंकाराचा उच्चार करायला हरकत नाही असं इथे म्हणता येईल. यस्मिन् द्यौः पृथिवी च अंतरिक्षम ओतम मनः सह प्राणैः च सर्वैः तम एकम एकम जानथ आत्मानम अन्यावाचो विमुच्यथ अमृतस्य एष सेतुः. हा सेतू कसला आहे, हा अमृताचा सेतू आहे. त्यामुळे अमृतत्वासाठी म्हणजे भवसागर तरून जाण्यासाठी मनुष्याला ह्याच सेतू आहे, हाच पूल बांधलेला आहे. मागच्या वेळेस आपण फुटक्या होड्या पाहिल्या होत्या ना, अदृढाः प्लवाः, आठवत आहे ना तुम्हाला. मग आता त्या फुटक्या होड्याने नाही जात आहेत, मग आपल्यासाठी एक सेतू बांधला आहे. काय म्हटलेलं आहे, ज्याच्यामध्ये मनासह सगळे प्राण, श्वास, स्वर्ग, पृथ्वी आणि अंतरिक्ष हे केंद्रित झालेत, त्याला एकट्याला सर्वांचा आत्मा असल्याचे जाण. इतर सगळं बंद कर आणि अमृतत्वासाठी ह्यालाच जाणून घे, कारण तो एकटाच जाणण्याचा विषय आहे असंही याच्यामध्ये म्हटलेलं आहे. अरा इव रथनाभौ संहताः यत्र नाडयाः स एषः अंतश्चरते बहुधा जायमानः ओम इति एवं ध्यायथ आत्मानं स्वस्ति वः पाराय तमसः परस्तात्. 6वा मंत्र आहे. हा रथाची उपमा तर आपण मागे पण पाहिली होती, अनेक वेळेला पाहिली आहे. रथाच्या चाकाच्या आसाला ज्याप्रमाणे आरे जोडलेले असतात, त्याप्रमाणे जिथे या देहातल्या सगळ्या नाड्या जोडलेल्या आहेत, ज्ञानतंतू कसे आहेत, ते संलग्न आहेत, एकमेकांशी रिलेटेड आहेत. फार वेगळी योजना आहे बरं का शरीरामध्ये. ह्या सगळ्या नाड्या जोडलेल्या आहेत आणि जिथे संलग्न असतात तिथे म्हणजे अशा हृदयामध्ये बहुविध होऊन तो अनेक प्रकारांनी हालचाल करत राहतो. त्या आत्मतत्वाचं ओंकाराचं उच्चारणाने ध्यान करावं आणि अज्ञानरूपी अंधकाराचं पहिलं तीर गाठण्यासाठी ईश्वर तुमच्यावर कृपा करावं. स्वस्ति वहा पाराय तमसः परस्तात्. स्वस्ति म्हणजे कल्याण असो, वहा म्हणजे तुमचं. कोण आहे तो? पाराय तमसः परस्तात्, अंधाराच्या पलीकडे जो आहे तो तुमचं रक्षण करेल, तुमच्यावर कृपा करेल. इथे आता सांगितलं आहे ह्या सगळ्या नाड्या कुठे जोडल्यात. शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. या सगळ्याचे ज्ञानतंतू आणि अतिशय सूक्ष्म आहेत बरं का. सूक्ष्म तंतूंनी हे सगळं जोडलेलं आहे. म्हणून तर इथे एक मुंगी चावली की तिथे बरोबर संवेदना पोचते, संदेश पोचतो. त्यामुळे ह्या रक्तद्वारे ही सगळी चेतना वाहते. रक्तच नुसतं वाहत नाही बरं का रक्तवाहिन्यातनं,
ही चेतना संक्रमित होत असते. आणि म्हणून योगशास्त्रेमध्ये त्याला नाड्या असं म्हटलेलं आहे. आणि बघा ना, याच्यामध्ये नाडीशास्त्र पण फार महत्त्वाचं आहे. आता आपला तो विषय नाही आहे, पण चंद्रनाडी आहे, सूर्यनाडी आहे, इडा, पिंगला, सुषुम्ना ह्या नाड्या आहेत. आपण जे किती क्रिया करत असतो दिवसभरामध्ये, आपण किती क्रिया करतो, किती अनुभव घेतो. कधी आपल्याला थंडी वाजते, कधी गरम होतं, कधी पाऊस लागतो, कधी अपमान होतो, कधी आनंद होतो, कुणीतरी स्तुती करतं, कुणीतरी माझा गौरव करतं, कुणीतरी काहीतरी मला जखम होते, कधीतरी ऑपरेशन. केवढे अनुभव आहेत. आणि हे सगळे कुठे पोचतात आणि क्षणात ते पोचतात. हे कुणामुळे? की ते अस्तित्व आहे, ती शक्ती आहे. तिथे सगळ्या या संवेदना पोचत असतात. त्यामुळे त्या ओंकाराचं ध्यान केलंस की तिथे तुला पोचता येईल, तिथेच परमात्म्याचं दर्शन घडणार आहे. आणि म्हणून आता ते ध्येय गाठण्याचा तुला मार्ग सांगतो. आणि त्या मार्गाने गेलास तर तुला तिथपर्यंत निश्चितपणाने पोचता येणार आहे, असं अंगिरस शौनकाला सांगतात. 6 मंत्र झालेत, 11 करायचेत. अजून मुख्य महत्त्वाचे 2 मंत्र यायचेच आहेत. आता हा जो 7वा मंत्र आहे ना, काहींच्या मते ह्या उपनिषदातला हा मंत्रच नाही आहे. हे आचार्यांनी, शंकराचार्यांनी, आद्य जगद्गुरू शंकराचार्यांनी केलेली टीका आहे. त्याच्यावरचं भाष्य असं म्हटलं जातं. काही असो, पण आपण अभ्यास करायचाच आहे. आचार्यांचं असू दे किंवा ओरिजिनल उपनिषदातला असू दे. त्याच्यामध्ये म्हटलं आहे, सहा सर्वज्ञ सर्ववित यस्य एष महिमा भुवी दिव्ये ब्रह्मपुरे हि एष व्योम्नी आत्मा प्रतिष्ठितः मनोमय प्राणशरीरनेता प्रतिष्ठितो अन्ये हृदय सन्निधाय तद्विज्ञानेन परिप्रपश्यन्ति धीराः आनंदरूपम अमृतम यद्विभाती. कोण बघू शकतं ह्यांना? धीराः परिपश्यन्ति. विवेकी पुरुषांना हे चटकन जाणता येतं. विवेक आहे ना त्यांचा, विवेक असल्यामुळे त्यांना हे चटकन जाणता येतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. असे पुरुष म्हणजे त्याचं ज्ञान करून घेऊन ज्ञानी पुरुष आनंदरूप आणि अमृतत्वाची अशी अनुभूती घेतात. प्रत्येक निसर्गक्रमामध्ये त्याचंच वैभव आहे, त्याचंच सामर्थ्य आहे. निसर्ग कधीही स्वतःच्या नियमांचं उल्लंघन करत नाही. सगळ्या गोष्टी निसर्ग नियमानुसार चाललेल्या आहेत, व्यवस्थित चाललेल्या आहेत. सगळी कार्य जी आहेत निसर्गातली, बीला अंकुर फुटतो, 2 पानं येतात, पक्ष्यांचा जन्म आहे अंड्यामधनं, पशूंचा जन्म आहे, सगळी सृष्टी आहे, समुद्राच्या लाटा आहेत, त्याच्यामागे एक शास्त्र आहे, त्याच्यामध्ये एक सुंदर रिदम आहे. हे सगळं गणित निसर्ग कधीही बिघडवत नाही. माणूस मात्र तिथे ढवळाढवळ करून नाही त्या गोष्टी करत असतो. निसर्ग कसा आहे? अव्याहताज्ञस. निसर्गाच्या आज्ञा खरं तर माणसांनी मोडू नयेत असं म्हटलेलं आहे. आता या ब्रह्माची, हे सर्वश्रेष्ठ ब्रह्म आहे, तो राजा आहे ना, त्याची प्रचिती घेणं म्हणजे जीवनाच्या सर्वश्रेष्ठ ध्येयाची पूर्तता करणं आहे. त्याची प्रचिती घ्यायची. तो राजा आहे ब्रह्म. आणि म्हणजे मग हा आत्मप्रत्यय येण्यासाठी आत्मविवेक हवा. त्याच्या आज्ञा ऐकायच्यात, ब्रह्माच्या आज्ञा, निसर्गाच्या आज्ञा आहेत, त्याला फॉलो करायचे आपल्याला. खरं तर आपण उगीच स्वतःच्याच मनाने काहीतरीच गोष्टी करत राहतो. आधी आपल्याला मुख्य ध्येयच कळत नाही. खरं म्हटलं तर आपल्याला आपलं जीवन कशासाठी हेच मुळात कळलेलं नाही. कळलं आहे का आपल्याला? आपल्याला वाटतं चांगलं संसार केला, घर बांधलं, गाडी घेतली, फार्म हाऊस आहे, मुलं चांगली शिकली आहेत, संस्कारी आहेत, जीवनाची इति कर्तव्यता झाली, सार्थक झालं असं आपण एक म्हणतो. हे सार्थक नाही आहे हो. हे सर्व्हायवल आहे. तुम्ही चांगले जगलात, पण हे नव्हतं तुम्हाला देऊन सांगून पाठवलेलं. तुमचं उद्दिष्ट वेगळंच आहे. लाईफ इज डिझाईन्ड नॉट फॉर सर्व्हायवल बट फॉर सक्सेस. आपलं आयुष्य बेतलं आहे ना, ते कशासाठी? नुसतं जगण्यासाठी नाही आहे. आला, जगला, जन्माला आला, मोठा झाला, लग्न झालं, मुलं बाळं झाली, शिक्षण झालं, म्हातारा झाला आणि गेला. हे काय आयुष्य आहे का? हे नाही आयुष्य. जो तिथे पोचला तो पोचला. तिथे पोचायचे. सर्व्हायवल नको आहे, सक्सेस हवं आहे, उन्नती हवी आहे.
परब्रह्माचा शोध घ्यायचा आहे, आत्मतत्वाचा शोध घ्यायचा आहे. आणि म्हणून अशा विवेकी पुरुषांना धीर म्हटलेलं आहे. धीर. आणि हे कसं करायचं आहे? उपासना तर उत्तम हवीच, ध्यान साधनासुद्धा हवी, ओंकार साधना हवी. हे सगळं करत करत काही क्षण शांततेमध्ये सुद्धा जावे लागतात. या श्रवणानंतर मनन आहे, चिंतन आहे, निदिध्यास आहे. नुसतंच ऐकून ऐकून खूप प्रवचनं ऐकली, खूप ग्रंथ वाचले, खूप अभ्यास केला, पण पदरात काहीच पडलं नाही, पण शांतता नाही मिळाली ना. दूधसुद्धा उकळल्यानंतर थोडं ते शांत व्हायला लागतं, ते गार व्हायला लागतं, तेव्हा त्याच्यावर साय जमते ना. व्यवहारातला दृष्टांत आहे, तुमच्या आमच्या आम्ही रोज बघतो. मग तसंच हे सगळी उपासना केल्यानंतर थोडं चिंतन व्हायला पाहिजे, थोडं आत्ममनन व्हायला पाहिजे, निदिध्यास घ्यायला पाहिजे, तर त्या दुधावर विवेकाची साय जमणार आहे. आणि असे ज्यांच्याकडे विवेक आहे अशांना हे ब्रह्मदर्शन अगदी सहज होतं, कष्टसाध्य नाही, अगदी सहज होतं. धीराः परिपश्यन्ति असं म्हटलेलं आहे. आणि मग ते सर्वज्ञ आहेत, ते सर्वविद आहेत, त्यामुळे सगळ्या बाजूनी त्याला जाणायचे. धीर अशी व्याख्यासुद्धा आपण मागे पाहिली होती. धियाम रमते इति धीरः. जे बुद्धीमध्ये रमतात, आम्ही भावनांमध्ये रमतो, आम्ही फार भावूक होत, आम्हाला लगेच राग येतो, लगेच बरं वाटतं, लगेच रडू येतं, असल्या आमच्या जो बुद्धीमध्ये. आणि बुद्धी कुठली आहे? व्यवसायात्मिका बुद्धी. त्यामुळे ही जी प्रज्ञा आहे त्याच्यामध्ये जे रमतात, धियाम रमते इति धीरः. त्यामुळे विवेकी लोकांना उपनिषदामध्ये धीर म्हटलेलं आहे. आता हा जो महत्त्वाचा मी म्हणते ना, 2 मंत्र महत्त्वाचे, त्याच्यातला आता पहिला मंत्र बघूया. खूप वेळा मी बोलली, अगदी भगवद्गीतेच्या विवेचनाच्या वेळेस बोलले असेल, उपनिषदात किंवा एरवीसुद्धा कुठलाही ग्रंथ वाचा, हे 2 मंत्र आपल्याला पाठच करायचे आणि होतीलच तुमचे. अतिशय सुंदर मंत्र आहे. काय मंत्र आहे? हे जेव्हा आपण तिथे पोचतो ना, जे लक्ष आहे ब्रह्माचं, जे लक्ष आहे ब्रह्मापर्यंत आम्हाला पोचायचं आहे, या लक्ष्यापर्यंत पोचल्यावर मग होतं काय? कोणी बक्षीस देणार आहे, कोणी सत्कार करणार आहे, कोणी गळ्यात हार घालणार आहे? अहो नाही 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 नाही, हे नकोच आहे. तस्मिन् दृष्टे परावरे. ते पर आणि अवर. पर म्हणजे श्रेष्ठ आणि अवर म्हणजे गौण. दोन्ही आहेत ना. आपण आत्ता पाहतोय, सत पण तोच आहे, असत पण तोच आहे, स्वरूप पण तोच आहे, अरूप पण तोच आहे. तसा पर पण तोच आहे आणि अवर पण तोच आहे, श्रेष्ठ पण तोच आहे आणि गौण पण तोच आहे. तोच चीफ आहे आणि तोच असिस्टंट आहे, सगळं तोच आहे. तस्मिन् दृष्टे परावरे. त्याला पाहिलं असताना 3 गोष्टी घडतात. बघायच्या मग. फार सुंदर मंत्र आहे, फार म्हणजे फारच सुंदर आहे. 8वा मंत्र आहे. हा मंत्र तुम्ही पाठच करून टाका. भिद्यते हृदयग्रंथीः छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. तस्मिन् दृष्टे परावरे. पर आणि अवर अशा त्याला पाहिल्यानंतर, आता इथे पाहणं म्हणजे ह्या डोळ्यांनी नाही बरं का, इथे दृष्टे जरी म्हटलं असतं तरी इथे अनुभवणं आहे. त्याला अनुभवल्यानंतर, त्याची अनुभूती घेतल्यानंतर काय होतं? 3 गोष्टी घडतात. भिद्यन्ते हृदयग्रंथीः. ग्रंथी या शब्दाचा अर्थ आहे गाठ. हृदयामध्ये खूप गाठी आहेत आमच्या, सगळ्या खूप गाठींनी भरलेलं हृदय आहे. सगळ्या गाठी सोडल्या जातात. भिद्यन्ते भेदल्या जातात. काय? हृदयग्रंथीः. आणि मग गाठी भेदल्या की काय होतं? छिद्यन्ते सर्व संशयाः. सगळ्या संशयांचं निरसनच होतं, मनात संदेहच राहत नाही. भगवद्गीतेत शेवटी अर्जुन म्हणतो ना की स्थितोस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव. संदेह गेले मनातले. आधी अर्जुनाच्या मनात खूप होतं, हे माझे जवळचे आहेत, हे काका आहेत, हे मित्र आहेत, हे चुलत भाऊ आहेत, यांना कसा मारू? भ्रम होता, लोभ होता, मोह होता, सगळ्या गाठी होत्या. पण एकदा का ते विश्वरूप दर्शन झालं, एकदा का तो बोध झाला की त्याचा सगळा संदेह मावळला. मग इथे तेच सांगितले,
भिद्यन्ते हृदयग्रंथी, हृदयातल्या गाठी सगळ्या सुटल्या जातात, सगळे संशयच नाहीसे होतात. क्षीयन्ते चास्य कर्माणि, आणि त्याची कर्म सगळी क्षय पावतात, म्हणजे कर्माचा लेप लागत नाही, कर्माचं बंधन पडत नाही. केव्हा? तस्मिन् दृष्टे परावरे, त्याला पाहिलं की सगळं संपलं, मी पणच संपलं. मी पण ज्यांचे पक्व फळापरी गळले हो, जीवन त्यांना कळले हो. सहजपणाने पक्व फळासारखं हे गळून जायला पाहिजे. मीपणा जो धरलाय ना, अगदी कळत्या वयापासून सारखं मी 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 चाललं आहे ना, हे गळून पडतं. आणि जो काही आनंदाचा अनुभव येतो काय विचारायलाच नको. हा, गाठी कशामुळे पडतात? अहममुळे गाठी पडतात. मी शहाणा, म्हणजे आधी नुसतं अहंता आहे, मग अहंकार आहे, मग ममता आहे, मग सगळ्या गर्व वगैरे पुढच्या सगळ्या स्टेजेस आहेत. आणि गाठ पडते म्हणजे नेमकं काय होतं? जोपर्यंत तुम्ही सरळ आहात ना, सरळ दोऱ्याला गाठ पाडता येते का? गाठ मारता येईल का तुम्हाला? सरळ दोरा आहे बरं का, वळवायचा नाही. येईल का गाठ मारता? नाही हो. वाकडं केल्याशिवाय, गोल त्याला आकार दिल्याशिवाय गाठ मारताच येत नाही. जेव्हा सरळ आयुष्य असतं तेव्हा एकही गाठ नसते. आम्ही गाठी बांधतो, गाठी पाडतो, म्हणजे आमचा अहम सारखा, आम्ही अहम, मी असा, मी तसा, मी असा तसा, हे सारखं चालू आहे. त्यामुळे ही अज्ञानाच्या ह्या सगळ्या गाठी पडलेल्या आहेत. आणि ह्या वक्रतेमुळे गाठी पडतात. पण वक्रता काही ठिकाणी आवश्यक आहे बरं का. म्हणजे माणसाचा ECG जेव्हा काढतात तेव्हा ती रेषा खालीवर 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 होत जाते. जेव्हा ती सरळ रेषा होईल तेव्हा आयुष्य संपलेलं असतं. म्हणजे ह्या गाठी जीवन जगण्यासाठी जरी आवश्यक असल्या, हे खालीवर होणं हे जरी आवश्यक असलं, तरी खरं जीवनाचं सार्थक करायचं असेल तर सगळ्या गाठी निघून गेल्या पाहिजे, सरळ रेषा आली पाहिजे. त्यामुळे जोपर्यंत त्या अहंतेच्या जोडीला बाकीचे शब्द येत नाहीत तोपर्यंत एक वेळ अहंता ठीक आहे की मी आहे, ही सुद्धा अहंताच आहे. पण अहंतेला जेव्हा विद्वान आहे, सुंदर आहे, श्रीमंत आहे, प्रतिष्ठित आहे, अशा गाठी पडत, असे शब्द जेव्हा जोडले जातात तेव्हा मग त्या गाठी पडायला सुरुवात होते. किती गाठी आहेत ना आपल्या अंतःकरणात. गाठींचं नुसतं गुंता झालेलं आहे. पण या सगळ्या गाठींच्या आतमध्ये सुद्धा एक स्पेस आहे. लक्षात घेऊया, ही स्पेस कशी, ही शून्यात्मक स्पेस आहे. आणि एकदा सगळ्या गाठी उलगडल्या की ही स्पेस त्या मोठ्या स्पेसमध्ये विरून जाते, असंही आहे. त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला की मग ती अविद्या सरून जाते, अंधार नाहीसा होतो, त्या अज्ञानाच्या गाठी सगळ्या सुटून जातात. आणि मग तो वेगळ्याच एका भावनेमध्ये रमून जातो. म्हणजे प्रपंच नाही सोडायचा बरं का. हे सगळं झालं की आता मी प्रपंचात नाही असं नसतं. त्यामुळे प्रपंच आनंदाने करायचा, पण त्याचं जसं तुकाराम महाराजांचं आहे. तुकाराम महाराजांचा प्रपंच ओढगस्तीचा होता, पण केला त्याने, तो पूर्ण केला. पण ते स्वतः आनंदात होते. घरात मुलांना खायला नाही आहे, बायकोच्या अंगावर चांगलं वस्त्र, धडकं वस्त्र नाही आहे, तरीसुद्धा ते म्हणायचे आनंदाचे डोही आनंद तरंग, कारण त्यांना तो साक्षात्कार झाला होता. त्यांच्या गाठी सगळ्या सुटल्या होत्या. किंवा असंही म्हणता येईल, देह प्रपंचाचा दास सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम. अंतःकरणात फक्त ते रूप साठवायचे, बाकी हाताने म्हणजे शरीराने सगळा प्रपंच करायचंच आहे. प्रपंचातनं विरक्त व्हायचं नाही आहे, अलिप्त व्हायचं नाही आहे, सोडायचं नाही आहे वाऱ्यावर, सगळं करायचं आहे. फक्त त्याचं दर्शन घेण्यासाठी धडपड करायची, उपासना करायची. आणि बंधनं जोपर्यंत आहे तोपर्यंत गाठी आहेत. बंधनापासूनही उकलल्या गाठी असं म्हटलेलं आहे. किंवा गाठीचे अनेक अर्थ आहे. गाठीचा पैसा असं म्हणतो ना आपण, पूर्वी म्हटलं जायचं गाठीचा, कारण धोत्राला गाठ असते, लुगड्याला गाठ असते, गाठीला पैसा बाळगून आहेत असं म्हटलं. किंवा उलटंसुद्धा आहे बरं का. अतिशय गरीब घरातल्या स्त्रियांना म्हणा, जेव्हा त्या नेसत्या लुगड्याला
अगदी फाटलं जायचं, भोकं पडायची, तेव्हा ते दिसू नये त्याच्यातलं न्यूनत्व लपवण्यासाठी सुद्धा गाठ मारली जायची. माहिती आपल्याला, ऐकलं आहे आपण निदान जुन्या सिनेमामध्ये किंवा जुन्या कथांमध्ये माहिती आपल्याला की लुगड्याला गाठी मारून किंवा धोत्राला गाठी मारून साजरं केलं जायचं. त्या गाठीतनं सुद्धा, आणि तो श्रीमंतच होतो हो, तो गरीब राहतच नाही, मनाने स्वानंद साम्राज्याचा धनी होतो तो. आता कुठली गरिबी, कुठलं दारिद्र्य, एवढं सगळं विश्व त्याचंच झालं आहे अशी अनुभूती येते. आणि म्हणून हा मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे. भिद्यन्ते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयाः क्षीयन्ते तस्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. या 3 क्रिया घडतात. असं तो परमेश्वराशी एकरूप होऊन जातो असं म्हटलेलं आहे. आणि मग सगळं लख्ख होतं. एकदा सूर्य उगवल्यावर अंधाराचा लवलेश तरी राहतो का हो? नवल उदेला चंडांशू मावळवीत विश्वाभासू. तसंच एकदा तो चंडांश उगवला, त्या ब्रह्माचं दर्शन झालं की मग हे सगळी सृष्टी असून नसल्यासारखी होते. आहे, सृष्टी नाहीशी होत नाही, त्याच्यापुरतं हे मिथ्यत्व संपूनच जातं आणि फक्त सगळीकडे त्या परब्रह्माचा साक्षात्कार होतो असंही म्हटलेलं आहे. हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलं तच्छुभ्रं ज्योतिषां ज्योतिः तद्यत् आत्मविदो विदुः. ते कसं आहे? परब्रह्म हिरण्मये परे कोशे विरजं ब्रह्म निष्कलं. ब्रह्म कसं आहे? निष्कल आहे, त्याचा तुकडा नाही आहे, त्याचा खंड नाही करता येत असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या 5 पंचकोशामध्ये जरी तो स्थित असला, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, याच्यामध्ये जरी तो असला तरी त्याचे ते सगळं तादात्म्य, आपण त्याच्याशी फार कोशांशी तादात्म्य पावलेले आहेत, पण ह्या सगळे कोश एक एक बाजूला करायचेत, एलिमिनेट करायचेत आणि आतल्याचं दर्शन घ्यायचं आहे. आणि मग तो कसा आहे? ज्योतिषामपि तज्ज्योतिस्तमसः परमुच्यते. त्या अंधाराच्या, त्या सगळ्याच्या पलीकडे आणि ज्योतींमधली ज्योती तो आहे. आता तो स्वतः ज्योती आहे. आम्ही ज्योती आपलं नाव ठेवतो, मुलीचं नाव ज्योती ठेवतो किंवा ज्योतिर्मय अशी नावं आम्ही ठेवतो, किंवा आम्ही फार तर सूर्याला ज्योती म्हणू. सूर्य ही सर्वश्रेष्ठ ज्योती आहे असं आम्ही मानतो. पण अहो, सूर्याला प्रकाश सप्लाय करणारा कोण आहे? त्याचा सप्लायर कोण आहे? तो आहे, ते परब्रह्म आहे. नाही तर सूर्याला कुठला प्रकाश? चंद्राला नाही, अग्नीला नाही, त्या विजेला नाही. तेच सांगितलं आहे पुढच्या मंत्रामध्ये. आणि हाही मंत्र महत्त्वाचा आहे. न तत्र सूर्यो भाती न चंद्र तारकम नेमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः तमेव भांतम अनुभाती सर्वम तस्य भासा सर्वमिदं विभाती. हाही मंत्र अतिशय महत्त्वाचा आहे. जसा भिद्यन्ते हृदयग्रंथी तसा हाही पाठ करा. न तत्र सूर्यो भाती. सूर्य तिथे प्रकाशणारच नाही. भा म्हणजे प्रकाश. न तत्र सूर्यो भाती. सूर्य प्रकाशत नाही. न चंद्र न तारकम. चंद्र प्रकाशत नाही, तारका प्रकाशत नाही. तुम्ही म्हणाला हो आहे ना, प्रकाश आहे ना, चंद्र सूर्य तारा सगळे तेजस्वी आहेत. पण इथे म्हटलेलं आहे न इमा विद्युतो भाती कुतोयम अग्निः. ती वीजसुद्धा चमकणार नाही. मग हा अग्नी तर काय, काहीच त्याचं महत्त्व नाही. सूर्य चंद्र तारे वीज अग्नी हे कोणीही तेजस्वी नाही आहेत. कुणामुळे आहेत ते तेजस्वी? तमेव भांतम अनुभाती सर्वम. तो प्रकाशित झाला की हे सगळे प्रकाशित होतात. तम एव भांतम. तो प्रकाशित झाला. तम म्हणजे तो. त्याच्या प्रकाशित होण्यामुळे अनुभाती सर्वम, त्याच्या पाठोपाठ. अनु म्हटले ना, अनु म्हणजे पाठोपाठ. अनुभाती सर्वम, त्यांनी प्रकाश दिला तर हे सगळे प्रकाशित होतात. तस्य भासा सर्वमिदं विभाती. त्याच्या प्रकाशामुळे हे सगळे प्रकाशित होतात. आता मूळ कळलं आम्हाला, सिक्रेट कळलं. सूर्य चंद्र वीज तारे अग्नी या सगळ्यांना प्रकाश पुरवणारा तो आहे. त्यांनी सूर्याला सांगितलं आहे की ह्या असं प्रकाश द्यायचा बरं का. चंद्र तर परप्रकाशीच आहे, तारा तर आणखीन लांब आहेत, वीज आहे, या सगळ्यांना सगळे त्याच्या धाकामध्ये राहतात.
त्याच्या ऑर्डर्स फॉलो करतात असंही म्हटलेलं आहे. म्हणजे त्या ब्रह्मस्वरूपापुढे सूर्याचं तेजसुद्धा फिकं पडतं. आपण म्हणतो ना, सूर्यापुढे काजवा, हा एवढा मोठा सूर्य, त्याच्यापुढे काजवाच आहे. अहो, त्याच्यापुढे काहीच नाही आहे. त्यामुळे या सगळ्यांचं तेज फिकं पडतं. ते प्रकाशतं, ते ब्रह्मतत्व प्रकाशतं, म्हणून हे सगळे प्रकाशतात. त्यामुळे जसं 12 वाजताच्या माध्यान्नीचा सूर्य उगवले असताना तुम्ही एखादं निरांजन लावलं, एखादी काडी पेटवलीत, काय त्याचा प्रकाश पडणार आहे? तितका या सूर्य इतका मिणमिणता प्रकाश आहे सूर्याचा. त्याच्यापुढे आपण मागे पण विश्वरूप दर्शनामध्ये पाहिलं होतं. खरंच आहे, सगळ्याच्यापेक्षा यदिभास म्हणजे तो जसे सहस्र सूर्य जर का एकाच वेळेस आकाशात उगवले तर जसं त्याचं दर्शन होईल तसा हा इतका तेजस्वी आहे. यदिभास सदृशी सास्यात भासस्तस्व असं त्याचं म्हटलेलं आहे. म्हणून इथे कुतोयम अग्नी, अग्नी तर काहीच नाही हो, अग्नी तर किस झाडकी पत्ती. सूर्यचंद्राला जर किंमत नाही तर अग्नी कुठला आला आहे? कुतोयम अग्नी, कुठला अग्नी? त्यामुळे परब्रह्माचा जो साक्षात्कार आहे, किंवा भगवद्गीतेत 15व्या अध्यायात म्हटलं ना, न तद्भासयते सूर्यम न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. त्याच्यापुढे सूर्य चंद्र फिके पडतात असं म्हटलेलं आहे. आणि अगदी अखेरचा, खरं तर हा खूप महत्त्वाचा आहे, पण आपल्याकडे तर वेळ कमी आहे. पुढच्या वेळेस जमलं तर पुन्हा याच्यावर थोडंसं बोलीन. ब्रह्म एव, अगदी 11वा मंत्र आहे. ब्रह्म एव इदम अमृतं पुरस्तात् ब्रह्म पश्चात ब्रह्म दक्षिणतः च उत्तरेण अधश्च ऊर्ध्वं च प्रसृतं ब्रह्म एवं इदम विश्वम इदम वरिष्ठम. बरं, आता तो एका दिशेने उगवतो का? सूर्य तरी आम्ही काहीतरी म्हणू, सूर्य पूर्वेला उगवतो. खरं हेही खरं नाही आहे. सूर्य जिकडे उगवतो त्याला आम्ही पूर्व दिशा म्हणतो, हे खरं आहे. पण परब्रह्माला तेवढंही बंधन नाही आहे. तेवढंही बंधन नाही आहे. ब्रह्म एव इदम अमृतम पुरस्तात्, समोरनं पण ते ब्रह्मच आहे. ब्रह्म पश्चात, मागणं पण ब्रह्मच आहे. ब्रह्म दक्षिणतः, उजव्या हाताला ब्रह्म आहे, वामतः उत्तरेण ब्रह्मच आहे. अधश्च ऊर्ध्वश्च, खाली पण तेच आहे, वरती पण तोच आहे. प्रसूतं ब्रह्म एवं इदम विश्वम इदम वरिष्ठम. हे सगळं ब्रह्म, हे सगळं विश्व त्या ब्रह्मानी व्यापून टाकले. त्यामुळे अर्जुनाची पण अशी स्थिती झाली होती ना, समोरनं नमस्कार करावा का वरती करावा का खाली करावा का मागे बघावं का डोळे मिटावेत. आतही तोच, बाहेरही तोच, समोरही तोच, मागेही तोच, उजवीकडे डावीकडे वरती खाली जिथे बघावं तिथे तेच दर्शन त्याला घडत होतं. ते दर्शन कुणाचं होतं? परब्रह्म. हे परब्रह्म. त्यामुळे सगळं विषय वस्तूंच्या, भावनांच्या, विचारांच्या जगताचं अंतिम कारणसुद्धा ब्रह्मच आहे. मग अशी म्हटलं ना, तुम्ही जे नाव घ्याल ते ब्रह्मच आहे. जे नाव घ्याल, जे तुमच्या मनात असेल, जे तुम्हाला डोळ्यासमोर असेल, कशाचंही नाव घ्या, ब्रह्म नाही अशी जागाच नाही. सगळीकडे ते व्यापून राहिलेलं आहे. म्हणजे बघा ना, मातीच्या घडामध्ये, मातीचा जो घट असतो त्याच्यामध्ये मातीशिवाय दुसरं काय आहे? सोन्याच्या अलंकारामध्ये सोनंच आहे सगळं भरलेलं, सोन्याशिवाय दुसरं काहीच नाही. तसंच हे विश्व ज्याच्यापासून निर्माण झालं आहे, ज्याचं निमित्त कारण आणि उपादान कारण जे तोच आहे, तर ह्या विश्वामध्ये त्याच्याशिवाय असणार काय? बघाल तिथे तोच आहे, न बघाल तिथेही तोच आहे. तुम्ही जिथे जाऊ शकत नाही तिथे तो पोचलेला आहे. तुम्ही तुमच्या शरीरातला आतला भाग बघू शकत नाही, पण तिथे तो आहेच आहे. तुम्हाला माहिती नाही आहे, पण तो आहेच आहे. त्यामुळे सगळं हे ब्रह्म हे विश्वाचं कारण आहे. ते सर्वव्यापी आहे, ते एकजिन्सी असं सत्यतत्व आहे. ते अविनाशी ब्रह्म सगळीकडे आहे. तेच अनेक रूपातून नटलेलं आहे. आकाशाप्रमाणे सूक्ष्म तोच आहे, तोच व्यापक आहे, तोच जड आहे, तोच चैतन्य आहे. त्यानेच अनेक शरीरं धारण केली आणि त्या शरीरांना तोच भरून राहिलेला आहे. आता काय हो, या परब्रह्माशिवाय दुसरं जगात एक वस्तू काही नाही आहे. आणि त्याच्याबद्दल एक फार सुंदर अभंग आहे. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे, तेवी न बेचता जग होणे अंगे जया. सोनं आहे आमच्याकडे, समजा एक 50 ग्रॅम माझ्याकडे सोनं आहे आणि मला तोडे करायचे.
मग ते सोनं खर्च नाही होत. सोन्याला सोनेपणा उणा न होता त्याचा अलंकार घडवता येतो की नाही. मातीतला मातीपणा न विरता मातीचा घडा बनवता येतो, पणती बनवता येते, फ्लॉवर पॉट बनवता येतो, काही म्हणजे ते माती कुठे जात नाही. माती फक्त वेगळं रूप घेऊन येते. तसंच अगदी तसंच हे ब्रह्म आहे, तसंच आहे, पण त्यानेच ही अनेक रूपं घेतली आहेत. पण तो कुठेही गेला नाही आहे, तो खर्च झाला नाही. न वेचता जग होणे, कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. कल्लोळ कंचुक लाटा आहेत. आम्ही लाटांमध्ये रममाण होतो की ही लाट आली, पुढची लाट आली, ही मोठी होती, ती छोटी होती. कल्लोळ कंचुक न फेडिता उघडे उदक. लाट दिसती आम्हाला, पण अहो ते पाणीच आहे शेवटी. ते पाणीच आहे. तेवी जगसी सम्यक स्वरूप जो. त्याप्रमाणे हा जगामध्ये स्वरूप होऊन भरून राहिलेला आहे. परमाणूची या मांदिया पृथ्वीपणे न वचेची वाया, तेवी विश्वस्फूर्ती इया झाकवे नाजे. ही पृथ्वी, हे विश्व, हे ब्रह्मांड दिसतंय आम्हाला विविध रंग, रूप, आकार, नाम ह्यांनी नटलेलं दिसतंय. पण ह्या सगळ्यामध्ये अहो तोच आहे शेवटी. असं म्हणजे चांगदेव 65मध्ये सुद्धा म्हटलं. किंवा आपण सुरुवातीला ईशावास्य उपनिषदामध्ये सुद्धा पाहिलं की ईशावास्यमिदं सर्व यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृदक कस्य स्विद्धनं. काय म्हणायचं, कुठे आहे तो? सगळीकडे आहे. सगळीकडे. आम्हाला ज्ञात नसलेल्या गोष्टीत सुद्धा तो आहेच आहे. आम्हाला ज्ञात तरी किती, 1% या जगातल्या गोष्टी मला माहिती नाही आहेत. 1% आणखीन कितीतरी तो आहेच आहे. त्यामुळे तो दशांगुळ उरलंच आहे. तुम्ही अगदी सगळ्या ब्रह्मांडाचा शोध घेतलात, अंतराळात गेलात, ग्रह, नक्षत्र, तारे, चंद्र, सूर्य सगळ्याचा धांडोळा घेतलात, तरी ते सगळं व्यापून उरलेलं आहे. पुन्हा ते शिल्लकच आहे, ते संपत नाही. असं ते परब्रह्म आहे. आता हे सांगण्याचा उद्देश काय आहे अंगिरसांचा, की शौनकाचा जो प्रश्न होता की एक जाणलं की सगळं जाणता येईल. आता कळलं की नाही, त्याला जाणा, सगळं कळलं. माती जाणली की त्याचे घडा, बाकीच्या सगळ्या वस्तू, आकार जाणता येतात. सोनं जाणलं की अलंकार जाणता येतात. किंवा उलटं म्हणा, अलंकार जाणले की सोनं जाणता येतात. त्यामुळे विश्वातून त्याच्याकडे जायचं आहे किंवा त्याच्याकडनं विश्वाकडे यायचं आहे. इकडनं तिकडे किंवा तिकडनं इकडे. करी सुख संवाद जो उगमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. उगमाकडे गेलात की एकच तत्व शिल्लक राहणार आहे. आधी आम्हाला वाटतं की हे कापसाची गादी वेगळी, हे झाड वेगळं, पण शेवटी कुठनंही कुठेही गेलात किंवा सोन्याचं अलंकार वेगळे, आमचं घर वेगळं, काहीतरी साम्य आहे का ह्याच्यामध्ये? अहो आहे ना. कुठनंही गेलात तरी शेवटी तुम्ही पोचणार पंचमहाभूतापर्यंत. आणि पंचमहाभूतांचं एक 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 एलिमिनेट करत गेलात तर पोचणार आहात फक्त परब्रह्मापर्यंत. तिकडनं इकडे या किंवा इकडनं तिकडे जा, प्रवास आहेच आहे. त्यामुळे स्थूलाकडनं सूक्ष्माकडे जाता येतं, सूक्ष्माकडनं स्थूलाकडे जाता येतं. तुम्हाला कसा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवायचे. आत्ता तरी आपल्याला डोळ्याला ज्या जड वस्तू दिसत आहेत, जे भौतिक जग दिसते, त्यालाच आपण गृहीत मानूया आणि त्याच्या आधाराने त्याची शिडी करून आपण तिथपर्यंत पोचूया. आणि आपल्याला आता अंगिरसांनी एक मंत्र दिला आहे, उपासनेनी धार करायची, या जीवात्म्याचं बाण सोडायचं आहे, ओंकाराचं धनुष्य करायचं आहे आणि ब्रह्म हे लक्ष्य आहे. ब्रह्मापर्यंत पोचायचं असेल तर हे सगळी सामग्री आवश्यक आहे. अविचल मन आवश्यक आहे. अप्रमत्तेन वेद्धव्य. असं करत आपल्याला निश्चितपणाने तिथपर्यंत पोचता येईल. आणि पोचलो नाही तरी 4-2 पावलं तरी अडखळत टाकूया, कधीतरी निश्चित पोचू अशी श्रद्धा ठेवूया त्या परब्रह्मावरच. त्यालाच सांगूया की तूच आम्हाला घेऊन जा बाबा, आमच्या कुवतीच्या बाहेरचं हे, आमची एवढी शक्ती नाही, आमचं एवढं सामर्थ्य नाही आहे, नेशील तर तूच नेशील, अशीच त्याला प्रार्थना करूया. आणि शेवटच्या शांती मंत्राने सांगता करूया. ओम स्वस्ति प्रजाभ्यः परिपालयन्तां न्याय्येन मार्गेण महीं महिषाः गोब्राह्मणेभ्यः शुभमस्तु नित्यं
लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.